पुण्यातील गुंडांकडून रील्सबाजी ही सुरूच आहे। पोलिसांच्या तंबीनंतर देखील गुन्हेगारांकडून रील्स बनवणं हे सुरूच आहे। अनेक गुंडांकडून गुन्हेगारीला प्रोत्साहित करणारे रील्स सध्या शेअर केले जात आहेत। काही दिवसांपूर्वी पोलीस आयुक्तांनी गुंडांना तंबी दिलेली होती। अगदी आपण जर पाहिलं तर फिल्मी स्टाईल ही परेड घेण्यात आलेली होती आणि प्रत्येकालाच काही दिवसांपूर्वी पुण्याचे नवा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुन्हेगारी संदर्भातले कुठलेही रील्स शेअर करू नका अशी तंबी दिलेली होती, पण तरी देखील गुन्हेगारांनी याचं उल्लंघन केल्याचं दिसतंय। अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून। अमोल, काय चाललंय पुण्यात? गुन्हेगारांची परेड घेतली, फिल्मी स्टाईलला ही परेड घेण्यात आली, त्यांना तंबी देण्यात आली, पण पहिले पाडे 55। नक्कीच तशीच परिस्थिती सध्या तरी पाहायला मिळते, कारण की 2 दिवसापूर्वीच पुणे शहरातील जे कुख्यात गुंड आहेत त्याचबरोबर त्यांच्या डोळ्यातले जे इतर सदस्य आहेत त्यांना बोलवून खरं तर पुणे पोलिसांनी त्यांना सज्जड दम दिलेला होता। कोणत्याही प्रकारची गुन्हेगारी त्याचबरोबर रील्स बनवू नका अशा प्रकारची तंबी त्यांना दिलेली होती। मात्र त्यानंतरही आपण पाहिलं की कुख्यात गुंड गजा मारणे यांनी सुद्धा एक रील्स शेअर केलेलं होतं, त्याच्या कार्यकर्त्यांनी रील्स शेअर केलेलं होतं। त्यानंतर आताही ही रील्स शेअर करण्याची जी गुन्हेगारांची प्रक्रिया आहे ती सुरूच असलेली पाहायला मिळते। कालही काही पुण्यातल्या किरकोळ गुन्हेगार म्हणजे जे अल्पवयीन आहेत, गुन्हेगारी क्षेत्रात नुकतेच आलेले आहेत, अशांकडून रील्स शेअर करणं सोशल मीडियावरती हे सुरू असल्याचं पोलिसांसमोर आलेलं आहे। आणि त्यामुळे जो धाक 2 दिवसापूर्वी खरं तर अमितेश कुमार जे पुण्याचे नवे पोलीस आयुक्त आहेत यांनी गुन्हेगारांना दाखवलेला होता, तो धाक राहिला नाहीये का हा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे। जी परेड खरं तर गुन्हेगारांची पोलिसांनी घेतलेली होती त्यातून गुन्हेगारांनी कोणताही धडा घेतलेला दिसत नाही आणि त्यामुळेच अशा प्रकारचे जे नवीन गुन्हेगार आहेत ते सोशल मीडियावरती रील्स बनवत आहेत आणि एक प्रकारे गुन्हेगारीचं उदात्तीकरण या माध्यमातून होताना दिसते। पोलीस नेमकं आता त्यांच्यावरती काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। अनेक गुन्हेगारांनी जे रील्स बनवलेले होते ते रील्स आता त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून काढून टाकलेले आहेत, पण काही जण जे गुंड आहेत त्यांचे रील्स हे अद्यापही समोर आलेले पाहायला मिळतात आणि त्यानुसार आता पुणे पोलिसांनी कारवाई करायला सुद्धा सुरुवात केलेली आहे। पण जी परेड पोलिसांनी घेतलेली होती त्याचा परिणाम आहे तो फारसा झालेला गुन्हेगारांवर दिसत नाहीये, हे सध्या या रील्सच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे। निश्चित अमोल, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाच्या सविस्तर माहिती करता। पुण्यातील गुंडांकडून रील्सबाजी ही सुरूच आहे। पोलिसांच्या तंबीनंतर सुद्धा गुन्हेगारांकडून रील्स बनवणं ते सोशल मीडियावर टाकणं हे अद्यापही सुरूच आहे। या आता सगळ्या प्रकरणी पोलीस काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।